शेळी पालक मित्रांनो, मी तुमचा कृषी मित्र योगेश मनसुख आपल्या ऑर्गॅनिक शिवार या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं मनापासून स्वागत करतो। शेळी पालक मित्रांनो, आपण आजचा व्हिडिओचा जो विषय निवडलेला आहे तो शेळी पालनातला चाऱ्याचं नियोजन आणि त्या अनुषंगाने महाराष्ट्रामध्येच नाही तर पूर्ण देशभरात चारा पिकांच्या नावाखाली जो एक मोठा स्कॅम चालू आहे, जो मोठा घोटाळा सुरू आहे, त्या संदर्भात आपण आज बोलणार आहोत। आणि आपल्या शेळी पालनातल्या चारा नियोजनामध्ये कोणत्या चाऱ्यांचं महत्त्व आपण समजून घेतलं पाहिजे आणि कोणते चारे आपल्याला नको आहेत हे आपल्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आपला एक प्रामाणिक उद्देश आहे। त्यामुळे हा व्हिडिओ आपण सर्वांनी शेवटपर्यंत नक्की पहा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। तर मित्रांनो, आज आपण वेगवेगळ्या चारा पिकांवर आपण सर्व पशुपालक शेळी पालक नेहमी काम करत असतो। अनेक ठिकाणाहून अनेक लोक आपल्याला वेगवेगळ्या चाऱ्यांची माहिती देतात, चारा पिकांबद्दल माहिती सांगतात, त्यानुसार आपण आपल्या चारा पिकांचं नियोजन करत असतो। पण मित्रांनो, जर आपलं शेळी पालन फार्म किंवा आपलं पशुपालन आपल्याला जर यशस्वी करायचं असेल तर त्यात जे काही घटक त्या मागे आवश्यक असतात त्यातील सर्वात महत्त्वाचा जो घटक आहे तो आहे आपला चारा नियोजन। आणि आपलं चारा नियोजन जर आपलं चुकलं तर आपलं पशुपालन धोक्यात येऊ शकतं। आणि आपण जर चारा नियोजन यशस्वीपणे करू शकलो तर आपल्याला त्याचे रिझल्ट आपल्या प्राण्यांमध्ये दिसतात। आपल्या प्राण्यांची वजन वाढ चांगली होते, त्यांना चमक चांगल्या पद्धतीने येते आणि आपल्याकडे एक चांगल्या क्वालिटीचे प्राणी आपल्या फार्मवर आपल्या गोठ्यामध्ये तयार होतात। त्यामुळे आपण चाऱ्याबद्दल जागरूक असणं हे अत्यंत गरजेचं आहे। मित्रांनो, गेल्या काही वर्षांपासून महाराष्ट्रामध्ये नेपियर ह्या चाऱ्याची जी व्हरायटी आहे त्याच्यामध्ये अनेक व्हरायटी टप्प्याटप्प्याने मार्केटमध्ये आल्या आणि त्यांचं महत्त्व सांगणारे व्हिडिओज अनेक यूट्यूबर्सने अपलोड केले, त्याची माहिती शेळी पालकांपर्यंत पोहोचवली। परंतु या चाऱ्यांचं महत्त्व आपल्या शेळी पालनामध्ये खरंच आहे का आणि त्या चाऱ्यांमधून आपल्या पशूंना कोणत्या प्रकारचा फायदा होतो का हे तपासणं आपण गरजेचं आहे। मित्रांनो, अनेक फार्म असे आहेत जे मी तुम्हाला सांगू शकतो की नेपियर ह्या वेगवेगळ्या प्रकारच्या चाऱ्यांची लागवड केल्यामुळे यांचं पशुपालन शेळीपालन फार्म गायींचे गोठे धोक्यात आलेले, अनेक गोठे किंवा फार्म बंद झालेले आहेत फक्त ह्या एका चाऱ्याबद्दलचं नियोजन त्यांनी केल्यामुळे। कारण या चाऱ्यामधून पशूंना फायदा आहे की नाही हेच त्यांना समजलेलं नाही। कारण चारा विक्री करणारे जे लोक आहेत, नेपियरच्या चारा पिकांच्या काड्या ज्या विकल्या जातात ते लोक हे सांगून शेतकऱ्यांना किंवा पशुपालकांना विकतात की याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात प्रोटीन सोर्स आहे, त्याच्यामधून कॅल्शियम विटामिन मिळतं। परंतु मित्रांनो, नेपियरच्या ज्या काही व्हरायटी आहेत, मग त्याच्यामध्ये 4G नेपियर असेल, 5G नेपियर असेल, बुलेट नेपियर, सुपर नेपियर असेल, अशी वेगवेगळी गोंडस नावं या चारा पिकांना या लोकांनी दिली आणि पशुपालकांची फसवणूक करण्याचं काम केलं। मग कोणी त्याच्यामध्ये परदेशातून आलेल्या चारा पिकांची माहिती सांगितली, मग कोणी सांगितलं की थायलंड मधून आलेला हा चारा आहे, कोणी ऑस्ट्रेलियन व्हरायटी आणली, तर कोणी तैवान सुपर नेपियर आणलं। अशा वेगवेगळ्या प्रकारच्या देशांची नावं याच्यामध्ये सांगितली गेली। त्यामुळे पशुपालकांना असं वाटायला लागलं की हे परदेशातून आलेले चारे आहेत, म्हणजे अतिशय चांगल्या क्वालिटीचे चारे आहेत। पण मित्रांनो, या नेपियरच्या सगळ्या व्हरायटींचं वर्णन जर एका वाक्यात करायचं ठरलं तर कोणत्याही प्रकारची पोषण मूल्य नसलेला अतिशय दुय्यम दर्जाचा असा हा चारा आहे। त्यामुळे या चाऱ्याची कृपा करून जर आपल्याकडे लागवड करत असाल तर ती लागवड थांबवा। या चारा पिकांपेक्षा आपल्याकडे अतिशय मुबलक प्रमाणात जो चारा उपलब्ध होतो, मका आपण करू शकतो, त्यापासून मुरघास आपण निर्मिती करू शकतो, आपल्याकडे मेथी घास चांगल्या पद्धतीने आपण तयार करू शकतो, आपल्या शेतामध्ये दशरथ घासाची लागवड करू शकतो आणि अतिशय उत्कृष्ट असा एनर्जी सोर्स असलेला मार्वेल चारा सुद्धा आपण आपल्या पशूंना देऊ शकतो। तर एवढ्या सगळ्या व्हरायटी आपल्याकडे उपलब्ध आहेत। आपण आपल्या बांधांना तुती, शेवरी, सुबाबळ लागवड करू शकतो। या सगळ्या गोष्टी आपल्याकडे उपलब्ध असताना आपण नेपियर सारख्या व्हरायटीच्या मागे लागू नका। या चाऱ्यात कोणत्याही प्रकारचं पोषण मूल्य नाही, या चाऱ्यामधून 2% प्रोटीन सुद्धा तुमच्या पशूंना मिळणार नाहीयेत आणि कुठल्याही प्रकारचे मिनरल्स, कॅल्शियम्स, विटामिन्स या चाऱ्यामधून पशूंना मिळत नाही।
याचा अनेक गोठ्यांवर आपण अभ्यास केलेला आहे, अनेक फार्मवर आपण याचा अभ्यास केलेला आहे. ज्या लोकांच्या नेपियर लागवडीनंतर त्यांच्या फार्मवर, त्यांच्या गोठ्यामध्ये पशु, त्यांचे गायी असेल, शेळ्या असतील, या हिटवर न येणे, एक वर्ष शेळ्या गाभण राहत नाहीत फार्मवर, अशा गोष्टी जर घडल्या तर आपलं पशुपालन कशा पद्धतीने आपण यशस्वी करणार आहोत. वजन वाढ मिळत नाहीये, हे असे अनेक प्रकारचे धोके आपल्याला त्याच्यापासून जाणवतात. ज्यांना या गोष्टींमधून हे गोष्टी वेळेत समजल्या त्यांनी नेपियर आपल्या शेतातून पूर्णपणे काढून टाकलेले. परंतु आजही जे काड्या विकणारे लोक आहेत, आणि दुर्दैव हे आहे की याच्यामध्ये काड्या विकणारे जे आहेत, नेपियरच्या स्टिक्स, बेन जे विकतात, त्यातले बरेचसे लोक हे गोट फार्मर युट्यूबर आहेत. आणि ह्या लोकांनी पशुपालकांची पूर्णपणे दिशाभूल केलेली आहे, आणि यांना कोणत्याही प्रकारचा पशुपालकांबद्दल जिव्हाळा नाहीये, कोणत्याही प्रकारचं यांना पशुधनाची काळजी नाहीये. त्यामुळे ह्या पद्धतीने ते वर्षानुवर्षे ह्या स्टिक्स विकतायत आणि वेगवेगळ्या व्हरायटी मार्केटमध्ये घेऊन येतात, आणि पशुपालक त्याला बळी पडतात. तर मित्रांनो, यांच्या स्वतःच्या गोठ्यांवर या 10% सुद्धा त्याचा वापर करत नाहीत. यांनी फक्त लोकांना स्टिक्स विकण्यासाठी, त्या काड्या विकण्यासाठी एक डेमो प्लॉट तयार करून ठेवलेले आहेत. ते फक्त काड्या विकण्याचं काम करतात आणि त्यातून त्यांचा आर्थिक नफा कमवतात. परंतु पशुपालकांना यातून कोणत्याही प्रकारचा पोषक चारा मिळत नाही पशूंना. त्यामुळे पशुपालन धोक्यात येते. त्यामुळे आपल्या सर्वांना माझी विनंती आहे की नेपियर हा असा एक चारा आहे ज्याच्यामध्ये विषारी घटक मोठ्या प्रमाणात असतात. त्यामुळे आपले पशु वेळेवर माझावर न येणे, गाभण न राहणे यासारख्या समस्या उद्भवतात. पशूंना वजनवाढ त्यातून मिळत नाही, कारण त्यात कोणत्याच प्रकारचे प्रोटीन सोर्स नाहीये. काही लोक सांगतात की नेपियरने दूध वाढतं. त्यांनी ते सिद्ध करावं नेपियरने दूध वाढत असेल तर, कारण नेपियर मध्ये कुठल्याही प्रकारचं प्रोटीन आणि कॅल्शियम नसल्यामुळे दूध वाढण्याचा त्यातून काहीच प्रश्न येत नाही. दूध जर आपल्याला हवं असेल शेळ्यांना किंवा गायींना, तर आपल्याला त्यांना सकस असा आहार देणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये आपण चांगल्या प्रकारचे जे चारे आहेत, त्याच्यामध्ये आपल्याकडे उपलब्ध असलेलं मेथी घास, मका, मुरघास किंवा दशरथ घास, मार्वेल गवत या प्रकारचे चारे आपण दिले तर आपल्या पशूंना आपल्याला रिझल्ट मिळणार आहे. त्यामुळे नेपियर विकणाऱ्या लोकांच्या नादी लागू नका. जे तुम्हाला सांगत असतील की नेपियर पासून हे फायदे होतात, ते फायदे होतात, आणि काही लोकांनी तर आता हाईट केलेली आहे की मक्का क्रॉस नेपियर म्हणून एक व्हरायटी मार्केटमध्ये आणलेली आहे. सुरुवातीच्या काळात तर 100 रुपयाला एक काडी या लोकांनी विकलेली आहे, मक्का क्रॉस नेपियर म्हणून. तर मित्रांनो, तुम्ही स्वतः रिसर्च करा, गुगलवर करा किंवा तुमच्याकडे जी माध्यम आहेत त्याच्यातून तुम्ही रिसर्च करा. मका आणि नेपियर या दोन गवतांचा संकर होऊ शकत नाही. आजपर्यंत तो झालेला नाहीये. कुठेही याचं रिपोर्ट्स अवेलेबल नाहीयेत किंवा कोणी हे सिद्ध करत नाहीये की ते मका आणि नेपियर पासून संकरित असलेलं हे मका क्रॉस नेपियर गवत आहे. त्यामुळे हे फक्त मकासारखी पानं दिसतात म्हणून यांनी मका क्रॉस नेपियर म्हणून विकायला सुरुवात केली. पण यातून कुठलेही पोषण मूल्य आपल्याला पशूंना मिळत नाहीत. ही आपली पशुपालकांची फसवणूक मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. हा खूप मोठा स्कॅम, मोठा घोटाळा नेपियर विकणाऱ्या लोकांनी अनेक वर्ष महाराष्ट्रामध्ये चालवलाय. परंतु याविषयी आपणही काही बोललो नव्हतो, कारण ते विकणाऱ्यांपैकी बरेच लोक पशुपालक आहेत, शेतकरी वर्गातून आलेले आहेत. त्यामुळे आपण त्यांना दुखवायचं नव्हतं या हेतूने आपण आतापर्यंत या विषयावर बोललो नाही. परंतु ज्या पशुपालकांना या गोष्टी जाणवल्यात, समस्या आल्यात, त्यांनी हे चारे आपल्या चारा नियोजनातून बाद केलेले. आणि जे नवीन पशुपालक येऊ इच्छितात पशुपालन व्यवसायामध्ये किंवा शेळीपालन व्यवसायामध्ये, त्यांना अलर्ट करणं, त्यांना या गोष्टींपासून सावध करणं हे आपलं काम आहे. कारण जे लोक नवीन व्यवसायामध्ये येतात त्यांना जर योग्य माहिती किंवा चुकीचं मार्गदर्शन गेलं तर त्यांचा फार्म उभा राहण्याऐवजी तो बंद होण्याच्या मार्गावर त्याची वाटचाल सुरू होईल. त्यामुळे मित्रांनो, आपणही नेपियर ह्या चाऱ्याची लागवड करू नका. तुमचे जे मित्र असतील, पशुपालक असतील, त्यांनाही सांगा की नेपियर हा चारा न लावता आपण जे पौष्टिक चारे ज्यांच्यातून आपल्या पशूंना पोषण मूल्य मिळणार आहे अशा प्रकारच्या चाऱ्यांची लागवड करा आणि आपलं पशुपालन यशस्वी करा. मित्रांनो, हा व्हिडिओ आवडला असल्यास आपले पशुपालक मित्र असतील, सहकारी असतील, त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. धन्यवाद.